पाठपुरावा केला जातो ते पत्रकार मित्रांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। नक्कीच आमच्या खेळाला सुद्धा या ठिकाणी ते नक्कीच प्राधान्य देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय। पुढील सत्कार केला जाईल अमित घोडमडे यांचा। या ठिकाणी सत्कार केला जाईल अमितजी घोडमडे यांचं। या ठिकाणी सत्कार केला जाईल तो म्हणजेच दीपक माळी यांचा। मी विनंती करतोय गणेशजी कुडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपकजी माळी यांचा सत्कार करावा। तर या ठिकाणी नांदगावचा संघ हजर होतोय, त्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा। तर जय श्रीराम तुरुंबाडी हा संघ सुद्धा मैदानामध्ये हजर होतोय। पुढील सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी ऋतिक्षा पेण जय बजरंग मेंदडी। ऋतिक्षा पेण जय बजरंग मेंदडी या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे। बोला नाही नाही ते त्याचा सत्कार व्हायचा मुलाचा ते सर्व आल्यावर बरं। या ठिकाणी सत्कार केला जाईल तो म्हणजे परेशजी तोडकर यांचा। मी विनंती करतोय आयोजकांना की आपण परेश तोडकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा। निलेश भोड आपण स्टेजवर यायचे। राहुल चांदोरकर, राहुल चांदोरकर, पिशवी दे, पिशवी दे। डॉक्टर परेश तोडकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। पिशवीत भरून देऊ ना, थांब दोन पिशव्या आणतो तिथे भरतो तू। दोन पिशव्या दे ना, दोन पिशव्या दे। होय घ्या। या ठिकाणी देणगी प्राप्त होते 551 रुपयाची सन्माननीय दीपकजी माळी गणेशाळी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। दीपक माळी 551 रुपये। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक जय श्रीरामकडून चढाईसाठी पाहायला मिळेल ती जर्सी नंबर 1, तिच्यावर मोठी जबाबदारी असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर
निर्जला वैद्याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. सिद्धिविनायक नांदगाव हा नवोदित संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यासमोर आहे बलाढ्य असा जय श्रीराम तुरुंबाडी हा संघ. पूर्णपणे जबाबदारी असणार निर्जलावर. ती माघारी परतते. जय श्रीराम तुरुंबाडी वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव या संघाच्या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना. मी विनंती करतोय भूपेश सायगावकर यांना की आपण आपल्या छोटी सय्यद व्यासपीठाकडे यायचं आहे. तर एवढे दर्दी प्रेक्षक वर्ग आहेत की आपल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन मैदानाकडे येत असतात. त्यामुळे नक्कीच कबड्डीची क्रेज किती आहे आपल्या श्रीवर्धनमध्ये ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक खोलवर अशी चढाई करताना या ठिकाणी पाहायला मिळते ती निर्जला आणि तिच्या समोर आहे 7चा डिफेन्स. बोनस ऑन आहे, बोनस काही प्राप्त होत नाही आहे. थोडंसं संयमी खेळ खेळताना या ठिकाणी निर्जला पाहायला मिळते. या ठिकाणी विनंती आहे दिलीप तोडकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. दिलीपजी तोडकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आणि या ठिकाणी सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या गुणाचं खातं खोललंय ते म्हणजेच जय श्रीराम तुरुंबाडी या संघानं. डोवाय डायसाठी पाचारण केलंय. बोनस ऑन आहे, बोनस मारणे ही हुकूमत आहे ती म्हणजेच निर्जलाची आणि तिच्यासमोर 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे त्यामुळे नक्कीच एक मोठं संकट आहे. पण ते लिलायत पार करते का ते पाहायचं आहे. चढायसाठी गेले ते निर्जला. रनिंग हँड टच आणि बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न. खोलवर अशी चढाई केली आहे. यावरती समाधानी आहे की नाही आपल्या खेळाडूंकडे पाहिलं आहे. परंतु ही स्वतःचा कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे आणि निर्जला बोनस प्राप्त करत माघारी परतली आहे. एक मोठी स्पर्धा जिल्हास्तरीय महिला विभागाची कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी रंगते आणि रनिंग हँड टच करत गुणांचं खातं खोललं ते म्हणजेच सिद्धिविनायक नांदगाव या संघानं. चढ्यासाठी गेली ती निर्जलाच्या वारंवार चढ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. खोलवर पूर्ण क्षेत्ररक्षक अंगावर घेताना पाहायला मिळते परंतु या ठिकाणी डिफेन्स तितका संयमी आहे की ते कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाही आहे. परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे निर्जलाला. एक एमटी चढाई करत पुन्हा एकदा माघारी पुनश्च या ठिकाणी एमटी चढाई होते. या ठिकाणी टाईम ऑफ मिळवला आहे तो म्हणजेच सिद्धिविनायक नांदगाव या संघानं. काहीतरी विषय बोलायचं होतं कोण काय तू काय बोलायचं. खरंच सांगतोय की कबड्डीवर प्रेम करणारे फक्त प्रेक्षक वर्ग नाही तर आमचा डेकोरेटर्ससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की या ठिकाणी आर.के. डेकोरेटर्सनं अतिशय सुंदर अशी या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे. तितकंच सुंदर स्टेज बनवलं आहे आणि त्याहीपेक्षा ज्या चमचमत्या ट्रॉफ्या दिसत त्यावरसुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. असे हे आमचे डेकोरेटर्स आहेत ते म्हणजेच राहुल कदम भट्टीचामा रोहित कदम यांच्याकडून आर.के. डेकोरेटच्या माध्यमातून आपण ही विद्युत झोतातली ही कबड्डी स्पर्धा आपण आनंद घेताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे आणि या ठिकाणी त्यांनी दिलेली जी काही आम्हाला सेवा आहे आमचा जो आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे ते सुद्धा आर.के. डेकोरेटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे नक्कीच आर.के.चे रोहित कदम खरोखरच आपण कौतुकास पात्र आहात. या ठिकाणी बोनस गुण प्राप्त करते ती म्हणजे निर्जला. त्यामुळे एक गुणानं निर्जला आपल्या संघाचं गुणांचं खातं पुढे सरकवण्याचा प्रयत्न करते परंतु तितकीच साथ इतर खेळाडूंची जर मिळाली तर नक्कीच या सामन्यावरती हुकूमत गाजवू शकते. चढ्यासाठी गेले ती सिद्धिविनायक नांदगावची खेळाडू. सिद्धिविनायक नांदगाव वर्सेस श्रीराम जय श्रीराम तुरुंबाडीच्या दरम्यान चालू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना. अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी गुण प्राप्त करून घेते आपल्या संघासाठी. दोन्ही संघ आक्रमक पवित्र न घेता अतिशय संयमानं खेळताना या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे
कुठल्याही प्रकारचं आक्रमकपणा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मी विनंती करतोय कुमार पार्थ तोडकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच दिलीप तोडकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. बोनस प्लस पॉईंट या ठिकाणी चूक केली आहे ती म्हणजे डिफेंडरनं आणि गुण गमावला आहे. गुणासोबत बोनसही गमावला आहे. त्यामुळे 2 गुणांची भर पडते ती म्हणजेच निर्जलाच्या संघाकडे. निर्जलाचा संघ म्हणजे जय श्रीराम तुरुंबाडी. टच करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. खरोखरच आत्मविश्वासपटू टच या ठिकाणी पाहायला मिळाला. गुण मिळतोय तो म्हणजे या ठिकाणी दिलीप तोडकर आणि पार्थ तोडकर यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जिच्या वारंवार चढ्या आपण पाहतोय अशी ही सिद्धिविनायक नांदगावची खेळाडू. टो टच अँड रनिंग हँड टच करण्यात माहीर असणारी खेळाडू. खरोखरच एक वेगळी पददालित्य तिच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खरोखरच कबड्डीवर नितांत प्रेम असणारे हे आमचे मुरुडकर आहेत की त्यांनी आपला संघ निर्माण केला आहे. नितीन शेडगेची मेहनत खूप आहे. त्याचा सहकारी मित्रसुद्धा आज आलेला नाही आहे, परंतु त्यांनी आपल्या ह्या मुलींसाठी ही मुलगीसाठी संघ निर्माण केला. आणि या ठिकाणी खरोखर सांगतोय की निर्जलाची पक्कड म्हणजे सामन्यावर पक्कड आहे. त्यामुळे नक्कीच यावेळी काय घडतं ते पाहायचं आहे. निर्जला इन होते की निर्जलाचा संघ बॅकफुटला जातोय ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे चढसाठी येते ती सिद्धिविनायकची आधारस्तंभ आहे जी तिच्यावर पूर्णपणे चढाईची धुरा आहे अशी ही खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. छोट्या चणीची असली तरीसुद्धा तितकीच गुणवत्ता भरभरून आहे तिच्या फुटवर्कमध्ये पाहायला मिळते अशी ही खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निर्जला बाहेर आहे म्हणजे खरोखर सांगतो की थोडंसं दबावात टाकलेलं आहे ते म्हणजे जय श्रीराम. जय श्रीराम प्रशिक्षकांना विनंती आहे की आपल्याला चेअर दिली आहे त्यामध्ये बसून घ्यायचं आहे. जय श्रीरामचे प्रशिक्षक व्हाईट टी शर्टवाले आपण बाहेर जायचं आहे. एक सुंदर असं नियोजन आयोजन आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते म्हणजेच आईस सोमजाई कृपा क्रीडा मंडळाच्या वतीनं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं रणरागिणी चषक 2026चा या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 8 मैदानामध्ये पाहायला मिळते. जिच्यासमोर 7चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे, परंतु बोनससाठी प्रयत्न करावा लागेल. हॅलो, निलेश सातनाक यांच्याकडून मंडळाला 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचारे यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रमाणे सुनील दर्गे यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. हॅलो, या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. त्यातीलच एक मान्यवर आहेत ते म्हणजे डॉक्टर
प्रियंका तोडकर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. प्रियंका तोडकर, डॉक्टर प्रियंका तोडकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. चढ्यासाठी गेली ती सिद्धिविनायकची खेळाडू, तिच्यासमोर आहे तो 4चा डिफेन्स. या ठिकाणी खरोखरच बॅकफुटला टाकले. निर्जला जोपर्यंत मैदानात इन होत नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये रंगत काही येत नाही आहे. मी विनंती करतो प्रकाशजी रिकामी यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. या क्रीडानगरीमध्ये आपली उपस्थिती आपण दर्शवली आहे. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात तुरुंबाडी 7 गुण आणि नांदगाव 8 गुण, 1 गुणाची आघाडी नांदगाव या संघाकडे आहे. विनंती करतोय क्रीडा रसिकांना की आपण गेटवर उभे आहात तर कृपया गेटवरून साईडला उभं राहायचं आहे. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच ऋतिक्षा प्रेण वर्सेस जय बजरंग मेंदडी. ऋतिक्षा प्रेण वर्सेस जय बजरंग मेंदडी या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाईल. त्याचप्रमाणे बॅरिगेटिंगवर कृपया जोर देऊ नका. आतमध्ये ढकलताय आपण बॅरिगेटिंग, त्यामुळे जरा नवनिर्वाचित नगरसेवक प्रणिल बोरकर यांच्याकडून मंडळाला 1001 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. पुढील दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. वारंवार पुकार आपला दिला जातोय. ऋतिक्षा पेण वर्सेस जय बजरंग मेंदडी. आमच्या या क्रीडा नगरीमध्ये शादाबाई पटेल यांचं आगमन झाले. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विक्रांत राऊत यांनी स्टेजपाशी यायचं आहे. विक्रांत राऊत. जर्सी नंबर 33 चढाई करताना पाहायला मी त्याची समोर आहे. 7चा डिफेन्स. बोनस ऑन आहे. बोनस या ठिकाणी काय करते, परंतु खरोखरच क्षेत्ररक्षण भेदण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून खूप झाला, परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त केला आहे, परंतु गुणही गमावला आहे. तो म्हणजेच सिद्धिविनायक नांदगाव या संघाच्या खेळाडूंनी. निर्जलाची चढाई या ठिकाणी बोनस नसणार आहे, परंतु हँड टच करत गुण प्राप्त केला आहे. आपल्या संघासाठी फार महत्त्वपूर्ण चढाई. या चढाईमध्ये तिने आपल्या संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स वाढलं आहे. तो म्हणजेच जय श्रीराम तुरुंबाडी या संघाचा. आणि या ठिकाणी गुण प्राप्त करत माघारी परतली ती खेळाडू
पुनश्च या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळते ती म्हणजे निर्जला. तिच्याकडून वारंवार अपेक्षा असतील, गुणांच्या अपेक्षा असतील आणि या वारंवार चढाईंमधनं ते आपल्या संघाला गुण प्राप्त करून देईल का. आणि या ठिकाणी निर्जलाची पकड होते आणि सुंदर पकड आणि या ठिकाणी दुसऱ्यांदा बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव हा संघ. त्यामुळे एका पाठोपाठ एक मोठा धक्का या ठिकाणी पुन्हा एकदा निर्जलाच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडंसं निर्जलाचं संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळतंय. पुढचा सामना आहे पेण वर्सेस जय बजरंग मेंदडी. या दोन संघांनी तयार राहायचे. वारंवार पुकार दिला जातोय, वेळ फार कमी आहे, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे नक्कीच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला कधी पुकार दिला तर त्वरित आपण मैदानाकडे हजर राहावं अशी विनंती आयोजकांच्या वतीनं केली जात आहे. चढ्यासाठी गेली आहे जर्सी नंबर 11 तिच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स. बोनस आहे, बोनसपेक्षा या ठिकाणी निर्जराला इन करणं फार गरजेचं आहे. परंतु अजूनही तितकं चांगलंच क्षेत्ररक्षण आहे. कमी कालावधीमध्ये चांगला खेळ साकारताना या ठिकाणी मुरुडच्या मुली पाहायला मिळतात आणि त्याचं योगदान आहे ते म्हणजेच नितीन शेडगेंचं. मी विनंती करतो डॉक्टर राजेश तोडकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. राजेशजी तोडकर, डॉक्टर राजेश तोडकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती आयोजकांच्या वतीनं केली जात आहे. टाईम ऑफ मिळवलं आहे तो म्हणजेच सिद्धिविनायकनं थोडंसं दबावात ठेवलं आहे ते म्हणजेच जय श्रीराम तुरुंबाडी या संघाला. आणि तुरुंबाडीच्या संघामध्ये जर का निर्जला बाहेर गेली तर नक्कीच थोडंसं दडपणात येतो आहे. परंतु दडपण जुगारायचं आहे. या ठिकाणी हार जीत तर नक्कीच होणार आहे, परंतु आपले प्रयत्न अपुरे काय करायचे नाही आहेत. चढ्यासाठी येते ती जय श्रीरामची खेळाडू ती म्हणजेच लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातो आहे. मोठा या ठिकाणी सुंदर टॅकल कोपरा रक्षकाला 100% दिले जातील इतकी सुंदर पकड या ठिकाणी केली आहे जर्सी नंबर 9ची. त्यामुळे एक गुण गमावला आहे. डू ऑर डायसाठी 5 रन. एक मानाची स्पर्धा. या मानाच्या स्पर्धेमध्ये कोण या स्पर्धेचा मानकरी होतोय ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हे प्राथमिक फेरीचे सामने या ठिकाणी खेळले जाते आणि या ठिकाणी सुपर या ठिकाणी टॅकल होताना पाहायला मिळते. एक गुण तर नक्कीच मिळणार आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहेत ती पंचांनी सामना अधिकाऱ्यांनी. पुढील सामना पेण वर्सेस जय बजरंग मेंदडी. या ठिकाणी पुन्हा एकदा टाईम ऑफ मिळवला आहे. कानमंत्र दिला जातो आहे, गुरुमंत्र दिला जातो आहे आणि त्यातून कोण यशस्वी होते ते पाहायचं आहे. कारण ह्या गुरुमंत्रानं कोणाच्या बाजूने सामना फिरेल, कोण आक्रमक धोरण घेईल, कोण डिफेन्सिव्ह धोरण घेईल हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु या ठिकाणी ह्या कानमंत्राचा ह्या गुरुमंत्राचा कोणाला फायदा होतो ते पाहायचं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय निखिलजी खडके यांना की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. तसेच महेंद्र कडू यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सुंदर टॅकल
आत्तापर्यंत आपल्या संघासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत आली ती कोपरा रक्षक जर्सी नंबर 10 आदितीचा कित्ता गिरवताना या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या छोट्या चणीची खेळाडू खरोखरच सुंदर तिचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि खरोखरच वारंवार चढाया ती आपल्या संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक फ्युचरमध्ये नक्कीच ती आदितीचा वारसा घेईल आणि नक्कीच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःचं नाव करेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी घेऊया. चढ्यासाठी येते जय श्रीरामचे खेळाडू. आणि सुंदर टॅकल करताना पाहायला मिळते कोपरा रक्षक जी उजवा कोपरा रक्षक म्हणून तिच्याकडे पाहायला जाते. डू ऑर डायसाठी पाचारण केलं आहे. सुपर टॅकल ऑन आहे परंतु या सामन्यामध्ये सामना संपायला शेवटची 2 मिनटं घोषित केली. त्यामुळे नक्कीच हा सामना झुकला आहे तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघाकडे. या ठिकाणी गडी बाद केल्याचा अपील करते. समोरचं मोठं संकट आहे. जर बाद झाला तर 2 गुण बहाल केले जाणार आहेत ते म्हणजे जय श्रीरामच्या संघाला. आणि तितकीच चपळ चढाई पाडतो परंतु तितकीच सुंदर टॅकल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच 2 गुण महत्त्वपूर्ण गुण परंतु अजूनही वेळ फार कमी राहिली आहे. चढ्यासाठी जाते ते निर्जला इन झाले परंतु आत्ता इन होणं त्यासाठी सुपर डुपर रेड होणं फार गरजेचं आहे. बोनसने काम भागायचं नाही. या ठिकाणी निर्जलाला सुपर डुपर रेड करावी लागेल. एक आक्रमक धोरण तिला स्वीकारावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच तिच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत. आणि या ठिकाणी काय घडतंय पुन्हा एकदा पकड 3ऱ्यांदा पकड झाली आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला पुढील सामन्यासाठी विनंती करतो. गेट समोर दोन्ही संघ येणं अपेक्षित आहे. ते म्हणजेच पेणचा संघ ऋतिक्षा पेण जय बजरंग मेदडी दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांना विनंती करतो की आपले संघ गेटवर उभे करायचे. त्यानंतर आपल्याला दोन्ही संघांचा या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नक्कीच आपण त्वरित लवकरात लवकर मैदानाकडे यावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. त्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच आई गावदेवी बोरली पंचतन पनवेल स्पोर्ट्स पनवेल या 2 संघांच्या दरम्यान पुढील सामना होईल. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. दीपकजी माळी आपण थांबायचं जरा मैदानात.